नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। मंदिर चोरीच्या प्रकरणामध्ये तिघांना अटक, 7 गुन्हे उघड। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांनी मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या सक्रिय टोळीचा पर्दाफाश केला आहे आणि 3 आरोपींना अटक केली आहे। आतापर्यंत या आरोपींकडून मंदिर चोरीचे 7 गुन्हे उघड झाले आहेत, ज्यामध्ये 66 किलो पितळ आणि 1238 ग्रॅम चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत। मंदिर चोरीच्या घटनांवर विशेष लक्ष देण्याच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाला गती दिली। नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरफोड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गत गेल्या 8-10 दिवसांमध्ये घरफोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे। LCBचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या, या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता, संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे, दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे। या आरोपीकडून आत्तापर्यंत 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, त्यापैकी 5 गुन्हे हे सिन्नरचे आहेत, एक वाडीवरीचा आहे, एक लासलगावचा आहे आणि या 7 गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। या 3 आरोपींचे काय? या 3 आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे, सेकंड इयरला आहे। हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात, जे पुरातन मंदिर आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर हे संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत। यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। यांचे 2 साथीदार आणखी फरार आहेत, त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे। याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात, त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते, ते घेणारे रिसिव्हर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल। अटक केलेले आरोपी सुयोग अशोक दवंगे, वय वर्ष 21, हिवरगाव पासवा, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे, वय वर्ष 23, टिटवाळा कल्याण, जिल्हा ठाणे। अनिकेत अनिल कदम, वय वर्ष 21, RK नगर कल्याण, जिल्हा ठाणे। फरार आरोपी संदीप किसन साबळे, अकोले, जिल्हा अहिल्यानगर। दीपक विलास पाटेकर, टिटवाळा कल्याण। या आरोपींनी सिन्नर, लासलगाव, निफाड, वाडीव सारख्या भागात असलेल्या प्राचीन मंदिरांना लक्ष केले होते। चोरांच्या टोळीने मंदिरामध्ये बसवलेल्या CCTVचे DVR देखील चोरले होते, जेणेकरून त्यांची ओळख पटू शकली नाही। आरोपींपैकी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, जो त्याचे छंद पूर्ण करण्यासाठी आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चोरी करायचा। आरोपी गुगल मॅप्स, यूट्यूब सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मंदिरे निवडत असे आणि गुन्हा करत असे। आतापर्यंत 1.5 लाख किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोहत्या रोखण्यासाठी जिल्ह्यात नाकाबंदी मोहीम सुरू आहे। आतापर्यंत 57 गुन्हे दाखल, 263 गायींची सुटका। जिल्हा पोलिसांचा संकल्प मंदिरांच्या सुरक्षेसाठी आणि गोवंश संरक्षणासाठी विशेष पाळत ठेवणे आणि सतत कार्यवाही सुरू राहील। लवकरच फरार आरोपींनाही अटक केली जाईल।